आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। पारसे परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती उत्खननामुळे पर्यावरण, जलस्रोत आणि गावच्या अस्तित्वावर गंभीर धोका निर्माण झाला असून या अन्यायाविरोधात वायडोंगर परिसरातील ग्रामस्थ एकवटले आहेत। आपल्या हक्कासाठी आणि निसर्गाच्या रक्षणासाठी ग्रामस्थांनी संघर्षाची भूमिका घेतली असून या लढ्याला पारसे ग्रामपंचायतीने अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे। दरम्यान न्याय व संरक्षणासाठी ग्रामस्थांनी सिद्धनाथ देवस्थानात साकडे घालत आंदोलनाला आध्यात्मिक अधिष्ठान दिले आहे। 400 लोकांच्या घरांचो प्रश्न असा। अक्षरशः आमचो जो डोंगर असा हे सगळ्यांक खबर आहा। आता आमच्या माजी सरपंचान म्हटला तसा की तेका ती शेडीचो डोंगर ह्या दिसांनी तो घट्ट असता, जसा पाणी पडला काय त्याचो कलर वयता आणि ती कलर अशी शेड मुरम म्हणतात तेका, तसो तो धुकलत वयता आणि तो सगळो लोकांच्या घरांनी वयता। ह्या कित्याक जाला तर जशी आम्ही म्हणतो माती काढल्या उपरांत फुडली जर शेतान आम्ही कोरा घातला जाल्यार फुडली आसा ती कोसळटा, तसो प्रकार हो जाल्लो आसा। ह्या शापोरा नदीचेर जी काय रेती व्हरतात आपला पोट भरण्या खातीर, तुम्ही भरा पोटा, आम्ही तुमकां ना म्हणा, पण तुम्ही गव्हर्नमेंटा कडल्यान काहीतरी तुमकां तुमची मर्यादा जी खंयच्या खंय लागलेली आसा ती बघा आणि करा। हय लोकांच्या 1700 म्हणतात घर असता, ह्या घर म्हणतात तसा पहिली म्हणणी आ देवान अन्न निवारा, तर तो लोकांचो निवारो तुम्ही हिसकावून घेऊ नका असा मी या शिवलकारांकडे मागतोय की आमकां खूपशी नावां येयली पण आम्ही नावां घेऊन बोलानो, पण एक तुमकां आम्ही ह्या माध्यमांतल्यान आमची पंचायत काल आमची ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेन हो विषय हाडलो। ह्या सगळे जाणटे आणि भुरगे असत ते जाणटे बघून आयज हो प्रकार 2004 पासून चालू असलो, मदींचो बंद असलो, परत तुम्ही हो सुरू केल्यात आणि आमच्या जाणटे अक्षरशः डोळ्यांनी दुकां हाडटात। कारण हे आता थंय बगशात जर तुम्ही जाल्यार ही झाडां कोसळान पडलेली आसा। हय एक मान म्हणटात तशी भितर गेल्लेली आसा, हय खोलाई दाटलेली आसा, लोकांच्या जिविताक धोको आसा आणि तो धोको ह्या रेव काडटात तेंच्यांनी तयार केल्लो आसा। हय खुबे पडत, लोक त्या खुब्यांच्या अन्नाचेर लोक विकीत आपला पोट भरीत, तसलो तरी करा मरे। हो रेव काढून तुम्ही लोकांच्या जीवाशी किंवा लोकांच्या त्या मनाशी असो खेळ करून नका। याचं कारण आमचो नितीन म्हालदार असा, भर चौथीक त्याच्या घरान अक्को गुण्याचे गुणे घसरान भितरिले, तसोच आमचो अरुण म्हालदार असा। तुम्ही त्यांची जर घरा तुम्ही येऊन हे सर्वे करा, तुम्ही बघा असं मी गव्हर्नमेंटाक सांगतोय। आम्ही कोणाच्या विरुद्ध आणि ह्याका कोणीच राजकारण लावचा नाही म्हणून मी तुमच्याकडे शतशः नमस्कार करून सांगतोय की ह्या गोष्टीक राजकारण लावू नका आणि आम्ही लायनो, आमका फक्त काय तो न्याय दिवपाचो। रेंव काढून काढून आता प्रॉब्लेम असो झाला की आमचो जो कोसळटा वायडोंगर आणि एके सायडीन जी शेती असा, जी कामुल्ली जी शेती आता वागाळे 100% शेती केली गेली वयता आणि हो प्रॉब्लेम इतको गंभीर असा की फाटल्यासान रेंव काडपाक लागली। आमचो जो नितीन म्हालदार असा त्यांच्या घराकडे अशी लँडस्लायडिंग झाली, अक्षरशः जी वयली जी शेड असा ती सगळी रस्त्यार येयली आणि आम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंटाक सांगलेले असा, आम्ही ऑलरेडी लेटर्स केल्ले आसा, सगळ्या जे डिपार्टमेंट जे कन्सर्न डिपार्टमेंटाक लेटर केल्लेले असा की आमचो हो प्रॉब्लेम असा, ह्या प्रॉब्लेमाचो आमकां सोल्युशन जाय। आम्ही जे जमल्यात ते फक्त ते लेटरान हे दिवपाक जमना ना, आम्ही तांकां एक शिटकोवणी दिवपाक सोदता की आयज जी गोष्ट तुम्ही जी करता ती बंद करात, ना जाल्यार ह्याच्या फुडें खर आंदोलन जातलें ही तांकां हांव शिटकोवणी दिता। कारण प्रेसाच्या माध्यमांतसून आम्ही हे गोष्टी आम्ही करूंक शकता। आयज खरें म्हटल्यार वागळेसून लोक येयल्लेले आसात, आमच्या आगरवाडच्यान लोक येयल्लेले आसात आणि आमचे वायडोंगर म्हणजे ही जस्ट ही आमची ट्रायल म्हणटा तसो ही आम्ही आता थोडेशे म्हणजे की थोडे की बाबा ही मिटींग असा आम्ही हे आणि जर ही आमची जर हे मागणी जर पुरी जायना जाल्यार आम्ही मोठे खर आंदोलन करतो। 7 तारखेक 6 व्हडयो येवन हांगा रेंव काडूंक लागली। खायल्ले व्हडयो 15 मिटराचे व्हडयो, 15 का 20 मिटराचे व्हडयो, 20 हांव काय अक्षरशः दोळ्यान पळोवंक आमचे भाव हांगाले मसली मारून पाटे लायतात, तांकां ती न्यूज गावली, तेणी म्हाका सांगलें अशें पळय 6 व्हडयो येयल्ल्यो। दुसऱ्या रातीक आनी चालू रातच्या राती व्हडयो येता। काल कोणी तांकां फायरिंग दिल्ली तरी आसतना राती 2:30 एक व्हडयो येयल्ली, 2 व्हडयो येयल्ल्यो राती, त्यो खायल्ल्यो शिवलच्यो। अशें करून आमकां ते फसयतात। पूण आतां आमी हे वगीर रावपाचें म्हण आमी आतां फुडें कितें तरी उपचार करपाचो, शेमाच्या कानार घालपाचें। शेमूय जर आमचे कडेन आड नजर करता जाल्यार मागीर पळोवया न्हू।